याची निवृत्ती करायची का नित्यनिवृत्त आहे? नित्यनिवृत्त. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी परमानंदाची प्राप्ती करून घ्यायची का प्राप्त आहे? प्राप्त आहे. होतंय काय? होतं फक्त एवढं की नित्यनिवृत्त असणारं दुःख त्याच्या निवृत्तीचा व्यवहार होतो आणि नित्य प्राप्त असणारा जो आनंद आहे त्याच्या प्राप्तीचा काय होतो? व्यवहार होतो. नाही तर परमानंद प्राप्त होतही नाही आणि दुःख निवृत्त होतही नाही. थोडंसं ह्याच्यामध्ये सूक्ष्म असं चिंतन आहे. रज्जूवरील सर्प हा जो आहे हा सत्य आहे का असत आहे? तुम्ही शिकले सर्वजण. सत आहे का असत आहे? स्वतःहून विलक्षण. सत का म्हणायचं नाही बरं? तर रज्जू ज्ञानानंतर तो राहत नाही म्हणून त्याला काय म्हणायचं? सत म्हणायचं नाही. बरं असत का म्हणायचं नाही? प्रतीती येते. जसं असत वंद्यपुत्र बबनराव प्रतीती येते का तुम्हाला? नाही. असत बाबुल बुवा प्रतीती येते का? नाही. आणि या रज्जूवरील भासणाऱ्या सर्पाची काय येते? प्रतीती येते. म्हणजे त्याला काय म्हणायचं? स्वतःहून विलक्षण अनिर्वचनीय मिथ्या. तसा आत्मा हा जर रूप आहे तर याच्यावर जे दुःख आहे, जे दुःख भासायला लागलं, जसं रज्जूवरती सर्प का भासून राहिला आपल्याला? तर रज्जूच्या सामान्य रूपाच्या ज्ञानाने आणि विशेष रूपाच्या अज्ञानाने. अगदी सर्वसामान्य लोकांसाठी आपण असं बोलू की रज्जूवर सर्प हा रज्जूच्या अज्ञानाने भासतो. कशाने भासतो? तुम्हाला जर रज्जू कळाला असता, अर्थात दोरी कळाली असती, तर सर्प दिसला असता का? नाही. मग कशामुळे सर्प भासून राहिला तो? रज्जूच्या अज्ञानामुळे. मग रज्जूच्या अज्ञानामुळे सर्प भासला, तो कशाच्या ज्ञानाने जाईल? रज्जूच्या ज्ञानाने जाईल. काय नियम आहे? ज्याच्या अज्ञानाने जे भासते ते त्याच्या ज्ञानाने निवृत्त होते. मग हे झालं. आता तर आत्मा हा दुःख स्वरूप आहे का परम आनंद स्वरूप आहे? तर परमानंद स्वरूप आहे. मग दुःख त्याच्या ठिकाणी आहे का? नाही. मग तुम्हाला दुःख होत नाही का? तर होत आहे. मग ते दुःख सत आहे का असत आहे? सत म्हणावं तर गाढ झोपेत दुःख राहत नाही. सत शब्दाचा अर्थ काय आहे? जो तीनही कालात असायला पाहिजे, जो तीनही अवस्थेत सतत असायला पाहिजे. मग दुःख गाढ शुद्ध लोक होतात त्यांना दुःख असतं का? आता किती मोठं ते चिरतात ऑपरेशनच्या वेळेस तरी दुःख होतं का त्यांना? नाही. मग दुःख नसतं का? तिथं असतं. याचा अर्थ असा आहे की दुःख जर हे सत असतं, सत्य असतं, तर कायम तुम्हाला ते कळालं असतं. म्हणजे दुःख जे आहे ते सत नाही. बरं असत आहे असं म्हणावं का? बेजारी होऊन राहिले ना, परेशानी होऊन राहिले की नाही? दुःख कसं आहे? असत म्हणावं तर त्रास देऊन राहिलं, आणि सत म्हणावं तर तीनही कालात ते राहत नाही, तीन अवस्थेत राहत नाही. मग दुःख कसं आहे? स्वतःहून विलक्षण अनिर्वचनीय मिथ्या. आणि परमानंद हा प्राप्त करून घ्यायचा का प्राप्त आहे? मग काय होतं? त्याची फक्त अभिव्यक्ती होती. काय होती? म्हणजे परमानंदाची अभिव्यक्ती होती. परमानंद हा नित्य प्राप्त आहे. आणि दुःख जे आहे तर ते काय होतं की त्याचा बाध होतो. सोप्या भाषेत काय होतं? दुःखाचा बाध होतो. म्हणून विषय कुठला चालला? आत्मा परमप्रेमाचा विषय म्हणजे परमानंद. परमानंद शब्दाचा अर्थ काय? की ज्याच्या नंतर पुन्हा आनंद मिळावा अशी इच्छा राहत नाही, त्याला काय म्हणायचं? परमानंद. आतापर्यंत सर्वांना अनुभव आहे. पुन्हा तुम्ही जगाकडेही बघा, त्यांना काहीही मिळालं तरी ते आता पुरे झालं, आम्ही तृप्त झालो असं म्हणतात का? हा, तेवढ्या पुरतं म्हणतात ते वरून वरून. बस आता आपल्याला काही कमवायचं नाही. कसं म्हणतात बरं ते पांडुरंग महाराज? कसं? तोंडापुरतं. आणि याला गावरान भाषेमध्ये लुच्चे म्हणायचे. काय म्हणायचं? लुच्चे. लुच्चे कसे? हो, एकदम चांगलं. याला काही मिळवायचं राहिलेलं नाही. गंगा घोडे नाही. पण खरं सांगा, त्यांना विचारावं, मनाभावातून सांगा की तुम्हाला अंतःकरणात परमानंद मिळाला का? नाही. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, पंचविषय, पद, प्रतिष्ठा, मोठेपण, पैसा कितीही मिळू द्या,
तरी आम्हाला आता या ठिकाणी पुरेसा आनंद झाला असं कधी होणार नाही. म्हणून ज्याच्या नंतर आनंद मिळावा अशी इच्छा राहत नाही त्याला काय म्हणायचं? परमानंद. आणि असा आनंद फक्त कुठे आहे, कोण आहे? तर तो आत्मा आहे, किंबहुना आपल्या नेहमीच्या भाषेमध्ये काय आहे की देव आहे. म्हणून तर महाराज म्हटले, आपुला तो एक देव करून घ्या. आणि ते कळालं तुम्हाला? प्रेमाचा विषय आनंद अशी वस्तू कोणती आहे बबनदादा? फक्त आत्मा. त्याच्यानंतर आपण माऊलीची गोष्ट बोललो की प्रियाची परमसीमा. ज्ञानोबरायांची काय भाषा आहे? ज्ञानोबरायाने माऊली शब्द दिलेला आहे, तेच माऊली भेटे आत्मा. हे बघा, विश्वामध्ये तुम्हाला बाकी सारं काही मिळेल, पण मातृप्रेम जे आहे ते मिळेल का? आईचं आपल्यावरती जे प्रेम आहे ते प्रेम तुम्हाला जगात कुठेच मिळणार नाही. आई सोडली, आई नावाची वस्तू जर सोडली तर आईचं प्रेम जगात तुम्हाला कुठे मिळणार? सगळी प्रेम मिळतील तुम्हाला. मनुष्य दिवसभर किती थकून भागून आला तरी आईला बोलल्यानंतर तो काय होतो? शांत होतो, विसावतो, आनंदी होतो. तसं ज्ञानोबाराय म्हटले की जगात कुठेही जा तुम्हाला प्रेम नाही. कुठे आहे तो? माऊली भेटे आत्मा. कयाचे खेवी संसार डिंडिमा आटेगी. हा संसाराचा जो नगारा आहे, हा नगारा तेव्हाच आटून जातो की माऊली आत्मा भेटल्यानंतर. म्हणून परम प्रेमाचा विषय जर कोण असेल तर तो फक्त काय आहे की आत्मा आहे. आणि त्यालाच काय म्हणायचं? परमानंद. सकल दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची सांगतील. कंठभूषण न्यायाने नित्य प्राप्तीची प्राप्ती असे म्हटले आहे. माझं खालच क्रमांक 7 करते भोगतेपणा. कंठभूषण न्यायाने काय म्हटलेले? नित्य प्राप्ताची प्राप्ती. याच्यावरती आपण बरेच वेळेस बोललेलो आहोत. जे जे काही आता परमार्थिक जिज्ञासूरूप श्रवण करीत असतील त्यांनाही माहिती आहे, परमार्थामध्ये नित्य प्राप्ताची प्राप्तीच आहे. या न्यायाने इथे काय म्हटले? परमानंदाची प्राप्ती. एक नवीन परमानंद प्राप्त होतो असं नाही. काय नवीन एखादी वस्तू आपल्याला परमार्थामध्ये प्राप्त होते असं नाही. नित्य प्राप्ताची प्राप्ती कंठभूषण न्यायाने. एखादा अलंकार पूर्वीच्या काळामध्ये काही अलंकार एखाद्या महिलेने जर आवडीचा आणला, तो कंठातच असतो, तो गळ्यामध्येच असतो. त्याला एक भ्रम होतो. काय भ्रम होतो? की माझा तो हरपला. आपण नेहमी दृष्टा सांगत असतो. एका वेळी त्या पूर्वीच्या काळामध्ये तिच्या पतीने नथ घेतली आणि ते पूर्वी त्या विहिरीवरती आळावरती पाणी काढायला जायचे. ती नथ नाकातनं पडू नये म्हणून तिने काय केले की ती घेतली आणि ती आपल्या गळ्यातली पोत असते त्या पोतीला ती अडकली. पाणी वगैरे सगळं भरलं आणि मग नंतर त्याला भ्रम झाला की माझी पोत हरपली, हे काय नथ हरपली. मग जा नथ हरपले म्हटलं तर इकडं बघ तिकडं बघ तिकडं बघ, कशाच नथ आली. आणि मग तिला विचारलं कोणीतरी एका म्हातारीनं, तो का अशी बावळ्यासारखी झाली? तिनं सांगितलं माझी नथ हरपली. ती म्हणजे तुझ्या गळ्यामध्ये आहे. आत्ता अशी सापडली. आता तुम्हाला भ्रम होतो का नाही? कधी कधी होतो का नाही? तुमचा मोबाईल एखाद्या वेळेस तुमच्याच जवळ असतो कुठं जरी पडलेला, तुम्ही म्हणताय माझा मोबाईल हरपला. मी तरी म्हणतो बा, मुलांना म्हणतो मोबाईल डायल करायला, माझा मोबाईल पुढेच पडलेला असतो. आणि मग काय म्हणतो? सापडला, अरे बंद कर. याचा अर्थ काय? हरपला नाही तो. हरपल्याचा काय झाला की भ्रम नाही. इथे आपण कालच बोललो की नित्य प्राप्त आहे. हा परमानंद, हा आत्मा कसा आहे की नित्य प्राप्त आहे. याच्यावरती आपण बऱ्याच वेळेस पाठीमागे त्या प्रक्रिया मांडलेल्या आहेत. वैकुंठवासी धुंडा महाराज देगलूरकर फार सुंदर प्रक्रिया मांडायचे की 4 प्रकारचे अवच्छेदक ते मांडायचे. अप्राप्त, अप्राप्त, प्राप्त, अप्राप्त, अप्राप्त, प्राप्त, प्राप्त, प्राप्त. किती झाले हे? 4. अप्राप्त, प्राप्त, अप्राप्त म्हणजे तो अस्तित्वात नाही, त्याचं नाव काय आहे? अप्राप्त. जी वस्तू मुळातच नाही, मुळात ती नाही, त्याला काय म्हणायचं? अप्राप्त. वंध्या पुत्र कुठं आहे का? नाही. बरं, वंध्या पुत्राच्या लग्नाला कोण कोण गेलं?
महाराज तर म्हटले, तुकोबराय म्हटले, वंद्या पुत्राच्या लग्नाचा सोहळा आणि जाऊन या डोळा पहावे की. कोण म्हटले? तुकोबराय. तुकोबराय म्हटले, पण तुम्ही अनेक प्रकारच्या मुलांना तुम्ही काय नाही गेले? आता तुम्ही एवढी मंडळी इथे आहात, का नाही गेली तुम्ही? तुम्हाला निमंत्रण नव्हते म्हणून गेले नाही. तुमचं आणि त्यांचं भांडण होतं. काय काव बांध्या पुत्रच नाही, काहीच नाही. तू नाही आहे म्हणजे काय म्हणे त्याला? अप्राप्त. मग अप्राप्त वस्तू जी आहे, समजा एखाद्याने प्रयत्न केला की आपण वंध्यापुत्र शोधूच, मिळेल का? नाही. वंध्यापुत्र कशाला? ज्ञानोबराय म्हटले, वांझेचे आले का कैची जन्मपत्रिका, त्याची जन्मपत्रिका सुद्धा काढता येत नाही. त्याची जी कुंडली आहे ती सुद्धा काढता येत नाही. म्हणजे वंध्यापुत्र हा कसा आहे? अप्राप्त आहे आणि कितीही प्रयत्न केला तरी तो प्राप्त होऊ शकत नाही. याला काय म्हणायचं? अप्राप्त अप्राप्त. आता प्राप्त अप्राप्त काय आहे? प्राप्त अप्राप्त. प्राप्त अप्राप्त म्हणजे काय? जी वस्तू प्राप्त आहे पण दीर्घकाल टिकू शकत नाही, किंबहुना कायम ती राहू शकत नाही, आधी जाते, नष्ट होते, तिचं नाव काय की अप्राप्त. प्राप्त अप्राप्त. आता ह्याच्याविषयी आपल्याला लौकिकातले उदाहरण द्यायचं झाल्यास, सरपंचाचं पद, आमदाराचं पद, खासदाराचं पद, पंतप्रधान पद, राष्ट्रपती कसे असतात? प्राप्त असतात. पुढे जर काय होतात? ती अप्राप्त होतात. या लोकशाहीमध्ये मिळणारी ही जी पदे आहेत ही कशी आहेत? पपईची झाडं. काय अजून मानत पपई लावतो तुम्ही? पपई झाडं, कारण त्याला आयुष्य फार झालं तर किती वर्ष असतं? 5 वर्ष. तेही गावरान पपई बरं का. त्याला आयुष्य किती वर्ष असायचं? 5 वर्षे. आणि मध्यंतरी जर जोराचं वादळ आलं मला तरी पडू शकतं. तसं हे प्राप्त पण कालांतरानं अप्राप्त. अगदी आपल्या परमार्थातील उदाहरण द्यायचं झाल्यास इंद्रपद, कालांतरानं मग तया पुण्याची पावली सरे सवेच इंद्रपणाची उठी उतरे आणि येऊ लागती माघारी मृत्यू लोक. प्राप्त प्राप्त. ब्रह्मादिक पद प्राप्त प्राप्त. कैसे थोरी वेचे मान पाहे पा, जो सृष्टी बीजाचा साठोपा, परी पुनरावृत्तीच्या मापा शिग झाला. प्राप्त प्राप्त. काही गोष्टी अशा आहेत की अप्राप्त प्राप्त, मुळातच त्या नसतात. काय? मुळात त्या नसतात, मुळात अप्राप्त असतात, परंतु आपल्याला मात्र तिथे त्या काय प्राप्तवत भासतात. स्वप्नामध्ये कुठलेही पदार्थ तुम्हाला जर त्या ठिकाणी दिसले, कुठलेही पदार्थ, तुमचा बाग असेल, तुमचे पैसे असतील, तुमची पत्नी असेल, ते अप्राप्त असते का प्राप्त असते? स्वप्नात अप्राप्त. काय असते ते? अप्राप्त. परंतु स्वप्नस्थ कालापुरते ते कसे दिसतात तुम्हाला? प्राप्त. याला काय म्हणायचं? अप्राप्त प्राप्त. हे बघा, वंध्यापुत्र अप्राप्त प्राप्त, ब्रह्मादिक पद प्राप्त अप्राप्त, स्वप्नस्थ जवळ जवळ सर्व पदार्थ अप्राप्त प्राप्त, आणि आत्मा प्राप्त. आलेला जो प्रतिबंध आहे तो प्रतिबंध निवृत्त झाला की प्राप्तीचा काय घडतो? व्यवहार. म्हणजे प्राप्त प्राप्त. याला काय म्हणायचं? प्राप्त प्राप्त. म्हणजे ते प्राप्तच आहे, फक्त प्रतिबंध निवृत्ती झाली की आपल्याला तो प्राप्त झाल्याचा काय होतं की त्या ठिकाणी फक्त व्यवहार घडतो, वास्तविक प्राप्त होत नाही. ज्ञानोबरायांनी ह्याच्यासाठी बरीच उदाहरणं दिली. वारा आभाळची फेडी, वाचुनी सूर्यात हातो धाडीजे बाबुळी तो न करी. आता सध्या काय आहे की आपल्याला या ठिकाणी प्रकाश दिसत नाही. आता बाहेर गेलो आपण, वर आभ्र असल्यामुळे, ढग असल्यामुळे प्रकाश दिसतो का आपल्याला? नाही. समजा सोसाट्याचा वारा आला आणि त्याला आडवं असणारं जे आभ्र आहे ते आभ्र, ते ढग जर आभाळ जर बाजूला गेलं तर आपल्याला सूर्याचं दर्शन झालं. तर नवीन सूर्य असा आला त्यावर तो बाजूला घेतला वाऱ्याने. वाऱ्याने काय केलं? सूर्य निर्माण नाही केला. वाचोनी सूर्याते न घडी. आता पाणी पित नाही लोक. पूर्वी नदीमध्ये पाणी प्यायचे आणि त्याच्यावर काय असायचं? गोंडाळा. त्याच्यावर काय? शेवाळ. हातो धाडीजे बाबुळी वाचोनी तोय न करी. काय? हातानं ते बाबूळ, ते गोंडाळ असं बाजूला करायचं. तोय नवीन केलं का? पाणी नवीन जन्माला आलं का? नाही. विषय कुठला चालला?
जसं वाऱ्याने ढग बाजूला केले, सूर्याला काही त्या ठिकाणी नवीन उत्पन्न केलं नाही, हाताने शेवाळ कोंडा उत्पन्न केलं नाही, तद्वत परमार्थामध्ये आत्मा काही नवीन प्राप्त होत नाही. तैसा आत्मदर्शने आढळू असे अविद्येचा मळू, तो शास्त्र नाशी येरू निर्मळू मी प्रकाशी स्वये. आत्मदर्शनाच्या आत काय ते आढळ आहे, काय आहे ते आडवं पडदा. आणि तो जर पडदा कुठला असेल तर काय आहे की अविद्या नावाचा काय आहे की पडदा. शास्त्र काय करतं, अविद्या नावाचा आढळ प्रतिबंध पडदा बाजूला करतय. मी प्रकाशी स्वये, मी स्वतःच काय होतो प्रकाश होतो. म्हणून प्राप्त प्राप्त हे जे शिकायलो ना आपण आता, हे जे शिकून राहिलो ना, तर देव भेटण्यासाठी शिकूच नका, आत्म्याच्या प्राप्तीसाठी शिकायची नाही. म्हणून या आयुर्वेदची शास्त्रे अविद्या विनाशाची पात्रे, म्हणून न होती स्वतंत्रे आत्मदर्शन. ही जी शास्त्र आहे ना सगळी, ही अविद्येला नाश करण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये आहे, आत्मस्वरूपाला नवीन प्राप्त करण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये नाही. म्हणून याला काय म्हणायचं, प्राप्त प्राप्त. जाऊ दे, आपल्या व्यवहारातील आपल्या समोर दृष्टांत मानतो. तुम्ही जर समजा एक 70 फूट 80 फूट 50 फूट विहीर खोदायला दिली, ज्या दिवशी पाणी लागतं त्या दिवशी तुम्ही काय करता, ते पाणी घेता, रंगनाथ बाबा सदानंद बाबा यांना काय करतात, जाऊन अभिषेक वगैरे घालतात. कशामुळे घातलं, पाणी लागलं, लोकांना पाणी नाहीये. मग तुम्हाला पाणी उघडं पडलं का नवीन लागलं, काय झालं, ते उघडं पडलं. पाणी पूर्वीच होतं, भूतलावर काय की पाणी या भूगर्भामध्ये पाणी, पण काय झालं होतं, मग माती थर आणि त्याच्यानंतर थोडा कडक मुरुम, कडक खडक काढला रे काढला, आज पाण्याचं काय होतं, दर्शन होतं, पाणी. तसे तुमच्या अंतःकरणावर 3 प्रकारचे पुटं चढलेली आहेत, थरं चढलेले आहेत. कोणते कोणते, मल, विक्षेप आणि आवड. हे काय करायला लागलं आता, हे जे विचार चंद्र, विचार सागर, हे काय करतात, ते थरं काढतात, हळूहळू हळूहळू हळूहळू. काही लोकांचं दुर्भाग्य असतं की वरतूनच खडक लागतो, वरूनच खडक. अत्यंत पापी माणसं असं समजायचं, त्यांचं वरूनच खडक लागलं. मल शब्दाचा अर्थ आहे पापाची वासना, विक्षेप शब्दाचा अर्थ आहे चंचलता, मनाची चंचलता, आणि आवरण शब्दाचा अर्थ आहे आत्मस्वरूपाचं आत्मा. आता काय होतं, याने हे निवृत्त झालं की मोटके गुरुमुखे उदरेजेत दिसे, हृदयी स्वयंभूती असे. गुरुच्या मुखातनं आलेलं थोडसे अक्षर, पण ते आत हृदय आत स्वयंभूच असे, आतच असतं ते. आणि म्हणून प्रत्यक्ष फावं लागे तैसे अपयसयाची, एकदम प्रत्यक्ष त्याचं काय होतं, दर्शन होतं. आणि म्हणून आपल्या या विषयाला अनुसरून खरं काय हे प्रवचन करतो, हे काय म्हणतात प्रवचन. विचारचंद्र दर्शन पाठ टाकायचं, काय शब्द टाकायचे, ते पाठ टाकायला पाहिजे. प्रवचन म्हटलं तर फक्त आपण याच्यावरच प्रवचन करीत असो. आपला विषय कुठला चालला आता, प्राप्ताची प्राप्ती. म्हणून एक डोक्यातून काढून टाका आता की नवीन आत्मा भेटतो असं काही डोक्यात नाही. तो प्राप्त आहे, दुसरीकडे आहे का, नाही. कुठं आहे तो, अविटगे माये विटेना, आणि जवळी आहे. मग जवळी आहे का तेच तू आहे, जवळी नाही. जवळी म्हटल्यावर तरी तुम्ही ते वेगळे वेगळे झाले, तुमचं ते काय आहे की स्वरूप आहे. म्हणून सकल दुःख निवृत्ती आणि परमानंद प्राप्ती, यालाच नित्य प्राप्ताची काय म्हणायचं, प्राप्ती. चला, करते भोगतेपणाधिक अन्यथा भावात सोडून स्वस्वरूपाची जी स्थिती, तीच मोक्ष स्थिती होय. मोक्ष 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 म्हणजे काय, मी करताय, मी भोगताय, कर्तृत्वाचा मत आणि कर्मफलाचा आस्वाद.
प्रत्येकाला हे दोन त्या ठिकाणी महाराज भ्रम आहे. मी करता आहे आणि मी भोगता आहे. करते पण भोगते पण हे त्याच्या ठिकाणी आहे. तुम्ही जर मी आत्मस्वरूप आहे, मी ब्रह्मस्वरूप आहे अशी अपरोक्ष अनुभूती जर आली तर करते पण जातं, भोगते पण जातं आणि अन्यथा भावास म्हणजे ब्रह्मभावास तो प्राप्त होतो. याला म्हणायचं मोक्ष. मोक्ष म्हणजे काय? मोक्ष शब्दाचा अर्थ खाली त्यांनी टीपमध्ये दिलं. बरीच लोक स्वर्गाला जाणं काय मानतात? मोक्ष. काही लोक सत्यलोकाला जाणं काय म्हणतात? मोक्ष. दादा काही वैकुंठाला जाणं काय म्हणतात? मोक्ष. काही हरकत नाही, आमचं म्हणणं जा तुम्ही स्वर्गाला जा, मोक्षाला मिळा, पण तिथे गती आहे. परत काय आहे? गती. कारण पुण्याच्या जोरावरती ऊर्ध्व गती आणि पुण्य समाप्त झालं की अधोगती. काय? अधोगती. इथे गती नाही. कर्म नेनो धर्म नेनो नेनो आम्ही काही आणि ज्ञान येणे जाणे नाही. म्हणून करते पण भोगते पण हा जो भाव आहे, हा भाव निवृत्त होऊन जो ब्रह्मभाव तयार होतो त्याला काय म्हणायचं? मोक्ष. ही गोष्ट ध्यानात ठेवायची. मोक्ष मोक्ष म्हणजे काय? ब्रह्मभावास प्राप्त होणे. आता कोणता भाव आहे तुमच्याकडं? देहभाव. कोणता भाव आहे? देहभाव घालवायचा असेल तर जीवभाव उत्पन्न करावा लागतो आणि जीवभाव घालवायचा असेल तर आत्मभाव उत्पन्न करावा लागतो आणि आत्मभाव जावा असं वाटत असेल तर ब्रह्मभाव. कोणता भाव? मग तुम्हाला असं सध्या वाटतं मी देह आहे. तुम्ही देह आहे का जीव आहे? तर जर असं स्थूल चिंतन केलं तर जीव आहे. जीव आहे का आत्मा आहे? आत्मा आहे. आत्मा आहे का ब्रह्म आहे? ब्रह्म आहे. यालाच काय म्हणायचं? मोक्ष. मोक्ष म्हणजे काय इकडून तिकडून जायचं, कुठंतरी जायचं, याला मोक्ष म्हणायचं नाही. वेदांत शास्त्रांना मान्य पावलेला मोक्ष जर कोणता असेल तर काय की करते पण भोगते पण हा अन्यथा भाव आहे, वेगळा भाव आहे. या भावाला सोडायचं आणि मी ब्रह्मरूप आहे, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. कळालं का मोक्ष स्वरूप? माऊली कित्येक तर स्वर्ग वैकुंठ इंद्रलोक गोलोक ब्रह्मलोक आदी प्राप्तीसच मोक्ष असे म्हणतात. हे वेद विरुद्ध आहे. हे वेद विरुद्ध आहे. आपण काय करायचं? वेदाच्या विरुद्ध असायला नको. वरील सांगितलेले मोक्षाचे स्वरूप वेदास अनुसरून आहे. हे वेदाला अनुसरून आहे. वेदानुमितीच आहे, वेदानुमय आहे. सर्व दुःखाची निवृत्ती व परमानंदाची प्राप्ती हे मोक्षाचे स्वरूप आहे. प्रश्न 4. मोक्ष कशाने प्राप्त होतो? झालं. आता हे सांगितलं तुम्ही. काय पुरुषार्थ म्हणजे काय? कोणाही मनुष्याच्या इच्छेचा जो विषय त्याला काय म्हणायचं? पुरुषार्थ. कोणाही मनुष्यास कशाची इच्छा आहे? सर्व दुःख निवृत्तीची आणि परमानंदाची प्राप्ती. मोक्षाचं स्वरूप काय आहे? सर्व दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. हे मोक्षाचं काय आहे की स्वरूप आहे. हे मोक्षाचं साध्य म्हणजे मोक्षच आहे ते. बर, आता मोक्ष कशाने प्राप्त होतो हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा. आता एक गोष्ट नक्की झाली. कोणती? मोक्ष हा परमपुरुषार्थ आहे. नरदेहाला आलेल्या जीवाने परमपुरुषार्थ संपादन करावा. म्हणजे काय संपादन करावं? मोक्ष संपादन करावं. मोक्ष संपादन करावं म्हणजे काय की ब्रह्मभाव त्या ठिकाणी संपादन करावं. मग तो कशाने प्राप्त होईल? मोक्ष कशाने प्राप्त होईल? कसा आहे समजा? आपण जे जे शिकतो त्याच्यामध्ये साध्याचा, अधिकाराचा आणि फलाचा विचार करायला पाहिजे. फल साध्य म्हणजे फलच आहे. म्हणजे फलाचाही विचार व्हायला पाहिजे, अधिकाराचाही विचार व्हायला पाहिजे आणि त्या साधनाचाही काय व्हायला पाहिजे? विचार व्हायला. फल, साधन आणि अधिकार. परत असं मोकळं सांगतो. आपल्याला जे मिळवायचं त्याला काय म्हणायचं? साध्य. त्याला काय म्हणायचं? फल. ठीक आहे. आता इथे फल काय आहे? साध्य काय आहे? मोक्ष. तो मोक्ष कुठला आहे? सकल दुःखाची निवृत्ती परमानंदाची प्राप्ती. आता हे साध्य आहे, हे फल आहे. मग आता साधन काय हो? त्याला साधन लागेल का नाही? साधनाचा विचार व्हायला पाहिजे. सकल दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती ह्याच्यासाठी जे काही साधन आहे त्या साधनेचा विचार व्हायला पाहिजे. ती साधन निर्दुष्ट असायला पाहिजे. ठीक आहे. फलही आपल्याला माहिती आहे, साधनही माहिती आहे, पण अधिकारी याचा जर विचार झाला नाही तरी सुद्धा फलाची प्राप्ती होणार नाही. म्हणजे हे 3 विचार अत्यंत महत्वाचे. फलाचा, साधनेचा आणि अधिकाराचा. कधी कधी काय घडतं माहितीये का की फल निर्दुष्ट असतं
अधिकारी बरोबर योग्य त्या फलाला त्या ठिकाणी प्राप्त करून घेणार असतो, पण साधन चुकीचं असेल तर जमेल का? नाही. कधी कधी काय आहे की फलच बरोबर नाहीये, अधिकारही चांगला आहे आणि साधनही चांगलं आहे, तरी फलाची प्राप्ती होणार नाही. आणि म्हणून इथे फल कोणतं आहे तर मोक्ष हे काय आहे? फल. मोक्ष हे काय आहे? फल आहे. आणि मग या फलाचं साधन कोणतं आहे? कोणतं साधन आहे? त्यांनी काय सांगितलं? ब्रह्मज्ञानाने मोक्षाची प्राप्ती होते. ब्रह्मज्ञानाने मोक्षाची प्राप्ती होते. हे बघा, मोक्ष हे फल, मोक्ष हे साध्य, साधन कोणतं त्याचं? ब्रह्मज्ञान. कोणतं साधन आहे ते? ब्रह्मज्ञान. खरं तर आपण थोडं वेगळं जर बोललो तर प्रयोजनामध्ये दोन प्रकारचे प्रयोजन आपण बघितले आहे, परमप्रयोजन आणि अवांतर प्रयोजन. तर ब्रह्मज्ञान हे अवांतर प्रयोजन आहे आणि मोक्ष हे कोणतं आहे की परम प्रयोजन आहे. पण ब्रह्मज्ञान त्याचं काय आहे की साधन आहे. प्रश्न 5. बस. चौथा प्रश्न कोणता? मोक्ष कशाने प्राप्त होतो? उत्तर काय दिलं त्यांनी? ब्रह्मज्ञानाने मोक्षाची प्राप्ती होते. जाऊ दे आता, मग ब्रह्मज्ञान म्हणजे काय हे सांगा आम्हाला. अहो ब्रह्मज्ञानच सांगा ना तुम्ही. ब्रह्मज्ञान तर फार दिवसाचं ऐकतो आम्ही. ब्रह्मज्ञान म्हणजे काय? उत्तर: ब्रह्मज्ञान म्हणजे ब्रह्मस्वरूपास यथार्थ जाणणे. काही अवघड आहे का हे? ब्रह्मस्वरूपास यथार्थ जाणणे, ह्याच्यामध्ये यथार्थ हे पद अत्यंत महत्वाचं आहे. कोणतं पद? आता ब्रह्मस्वरूपाला बरेच लोक जाणल्यासारखं करतात आणि त्याला असं वाटतं की आम्हाला ब्रह्मज्ञान झालं. त्या ब्रह्मस्वरूपाचा पांत विचार होणे याचं नाव काय आहे की ब्रह्मज्ञान, यथार्थ जाणणे. मोक्ष कशाने प्राप्त होतो तर ब्रह्मज्ञान. का बरं? बंध हा कशामुळे प्राप्त झाला तुम्हाला? ब्रह्मस्वरूपाच्या अज्ञानाने. रज्जूवर सर्प कशामुळे वासला? रज्जूच्या अज्ञानाने. ब्रह्मावर जगत आणि देहादिक बंध का वासला? तर ब्रह्मस्वरूपाच्या अज्ञानाने. आणि म्हणून तुम्हाला जर मोक्ष हवा असेल तर काय करावं लागेल तर ब्रह्मज्ञान संपादन करावं लागेल. वाचुनी ज्ञानेविन एके उपाय करिसी जितुके तिही गुंपिसी अधिके कृती ये. ब्रह्मज्ञान म्हणजे काय तर ब्रह्मज्ञान म्हणजे ब्रह्मस्वरूपास यथार्थ जाणणे. कसं जाणणे ते? यथार्थ जाणणे, बिनचूक जाणणे. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा संदेह संशय हे न राहणे, याला काय म्हणायचं की यथार्थ ब्रह्मज्ञान. प्रश्न 6. ब्रह्मज्ञान किती प्रकारचे आहे? ठीक आहे, ते ब्रह्मज्ञान किती प्रकारचं आहे? मोक्ष कशाने होतो? ब्रह्मज्ञानाने. ब्रह्मज्ञान म्हणजे काय? ब्रह्मस्वरूपास यथार्थ जाणणे. जाऊ द्या, जाणलं आम्ही ते ब्रह्मज्ञान. पण ते ब्रह्मज्ञान किती प्रकारचं आहे? एक प्रकारचं आहे का दोन प्रकारचं आहे का तीन प्रकारचं आहे? उत्तर: परोक्ष व अपरोक्ष असे दोन प्रकारचे ब्रह्मज्ञान आहे. किती ज्ञान आहे? परोक्ष आणि अपरोक्ष. बघा, जर आपण या वेदांताच्या परिभाषेला सोडून आपण जर व्यवहारातील भाषेमध्ये बोललो तर उलट झाल्यासारखं होतं. परोक्ष म्हणजे अप्रत्यक्ष आणि अपरोक्ष म्हणजे प्रत्यक्ष. काय? परोक्ष म्हणजे काय? अप्रत्यक्ष. अपरोक्ष म्हणजे प्रत्यक्ष. ही कोणती भाषा झाली आपली? व्यवहारातील. पण तुम्हाला पारिभाषिक भाषा जर बोलायचं असेल, श्रवण करायचे असेल, तर वेदांतामध्ये ब्रह्मज्ञान किती प्रकारचं आहे? परोक्ष आणि अपरोक्ष, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष, दोन प्रकारचे ज्ञान. ब्रह्मज्ञानच आहे असं नाही. व्यवहारामध्ये बरीच ज्ञान अशी की ती परोक्ष असतात आणि अपरोक्षही असतात. आता बरीच अशी काही नावे आहेत ती तुम्ही श्रवण केलेली आहे. परोक्ष आहे. अपरोक्ष पाहिली का तुम्ही? अपरोक्ष म्हणजे प्रत्यक्ष जाऊन पाहिली का? नाही. अमेरिका पाहिली असेल तुम्ही अशी टीव्ही मध्ये वगैरे, परंतु तुम्हाला माहिती आहे का नाही? आहे माहिती, पण कोणतं ज्ञान आहे त्याचं?
परोक्ष. प्रत्यक्ष गेले लोक त्यांना कोणतं आहे? अपरोक्ष. बरेच पदार्थ असे आहेत की त्यांना आपल्याला त्याचं काय की परोक्ष ज्ञान आहे. अपरोक्ष ज्ञान आहे का? नाही, बऱ्याच लोकांना नाही. तू कर मामा, रसगुल्ला खाल्ला का? नाही. कोणतं ज्ञान द्यायला? आता ज्ञान कोणतं झालं त्यांना? परोक्ष. जेव्हा खातील त्यावेळेस कोणतं ज्ञान झालं? अपरोक्ष. विचारसागरामध्ये कोणता दृष्टांत आलेला आहे? विचारसागरामध्ये याच्याविषयी 2 दृष्टांत म्हणजे 1 दृष्टांत आलेला आहे. 10 पुरुष प्रवासास निघाले असताना एका नदीच्या बाहेरती गेल्यानंतर आता पाऊस काळ होता, नदीला पूर आलेला होता. थोडं त्या ठिकाणी 5-5:30ची सायंकाळची वेळ होती आणि ती जे काही प्रवास करणारे लोक होते ते होते शंकर सोसायटीचे आजीव सदस्य. हा, कळालं की नाही तुम्हाला? का शंकर सोसायटीचे आजीव सदस्य म्हणजे गांजा पिणारे. ते बरे आहेत, सध्या ड्रग्ज घेऊन राहिले त्याच्यापेक्षा बरे गांजा पिणं. आणि वर त्या प्रवाहातून वर निघाले आणि निघाल्यानंतर ते विचार करू लागले, खरे आपण आता या पुराच्या पाण्यातून आलो, वड्याच्या पाण्यातून आलो, तर आपण 10चे 10 बरोबर आहोत का याचा अगोदर आपण काय करायचं मोजून घ्या, विचार करा. आणि मग असे राहिले घोळक्याने एका जागेवरती उभे राहिल्यानंतर मोजायला लागले. मोजत असताना काय करू लागले, ते स्वतःला सोडून मोजू लागले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 जणांनी मोजलं. ते 10 जणांनी मोजलं. पण मोजत असताना काय केलं त्यांनी? ते स्वतःला सोडून मोजलं. आज तुम्ही काय करून राहिले परमार्थामध्ये? काय करून राहिले? निर्मळ परमार्थ करीन लोक म्हणतात स्वतःला सोडून. कोणाला सोडून म्हणून राहिले? स्वतःच सोडून. खरं स्वतः जेव्हा मनुष्य परमार्थाकडे आपल्याकडून सुरुवात पण माणसं परमार्थामध्ये खरं तर असंच करायला लागले. काय करायला लागले? स्वतःला सोडून जगाला मोजायला लागले. हा बरोबर नाही, तो बरोबर नाही, लोक दुरुस्त होत नाही, असं नाही तसं नाही तसं नाही. पण कोणाला सोडून? हा स्वतःला सोडून. आमचं गाव लय बेकार आहे असं काही लोक म्हणतात. मग हा कुठे गावातच, पण तो ज्या अर्थी लय बेकार म्हणून राहिला याचा अर्थ तो स्वतःला सोडून त्या गावाला बेकार म्हणायला लागले. जाऊ त्या विषय बाजूला जाईल. मग ते 9च भरू लागले आणि लागलेच ते शोक करायला लागले. आपल्यातला एक वाहून गेलाय, बुडाला, फार समुद्रामध्ये गेला असेल, मग काय करावं काय करावं काय करावं. तेवढ्यात एक सद्ग्रस्त असे आले आणि आल्यानंतर तुम्ही रडतात अशोक का करता? म्हणजे काय नाही, आम्ही पलीकडल्या तेरावर होतो, पाण्यामध्ये आम्ही प्रवेश करण्याच्या अगोदर 10 जण होतो. आणि आम्ही जेव्हा त्या पुराच्या पाण्यातून वरती आलो तर आमच्यातला एक वाहून गेला. त्या माणसानं पटपट मोजले 1 2 3 4 5 6 7 8 9. अरे शोक करू नका म्हणा, रडू नका म्हणे. 10वा वाहून गेला, 10वा नाही असं जे म्हणायला लागले ते 10 आहे, बरोबर आहे, 10वा आहे. काय झालं ते? 10वा आहे. मग 10वा आहे म्हटल्यानंतर यांनी यांचे सर्व आसू वगैरे पुसले आणि यांना थोडं बरं वाटलं. मग आता 10व्याचं ज्ञान झालं. कोणतं झालं? सर्वकडे आता 10वा आहे की नाही? त्या मनुष्यानं सांगितलं. कोणतं ज्ञान झालं? परोक्ष नाही, परोक्ष ज्ञान झालं. 10वा आहे झालं परोक्ष. अगोदर त्यांचा भ्रम झाला होता की आपल्यामध्ये 10वा नाही, आपण किती आहोत? 9च आहोत. 10वा होऊन गेलेला आहे म्हणजे 10वा राहिलेला नाही. त्रयस्थ मनुष्याने, हुशार मनुष्याने जेव्हा ती सर्व मोजल्यानंतर 10वा आहे असं जेव्हा त्यांनी सांगितलं त्यावेळेस त्यांना थोडं समाधान झालं आणि असं वाटलं की आता 10वा आहे. म्हणजे त्या 10व्याचं त्यांना कोणतं ज्ञान झालं? परोक्ष ज्ञान झालं. मग तो हुशार होता. त्याच्यात प्रमुख कोण होता? अगोदर हा विषय कोणी काढला? कोण म्हणत होता अगोदर 10वा होऊन गेला? ह्या 9 जणांनी सांगितलं की हे आमचे बॉस आहेत, हे आमचे मुख्य आहेत, यांच्या पाठीमागे आम्ही चाललो. आणि हेच म्हणत होते की 10वा होऊन गेला. तुम्ही म्हणून राहिले 10वा आहे, आम्हाला आनंद आहे. मग 10वा कोण आहे? त्यानं एक चांगली अशी काडी घेतली, काठी, आणि एकाला फटका द्यायचा. 1 2 3 4 असं म्हणता म्हणता जो त्यांचा बॉस होता त्याच्यावर काडी मारली. 10. 10वा तू आहेस. कोण आहेस? आता त्या 10व्याचं कोणतं ज्ञान झालं? अपरोक्ष. म्हणजे
ब्रह्मज्ञान किती प्रकारचं आहे आणि अपरोक्ष. मला तरी असं वाटतं की याच्यामध्ये बऱ्याच लोकांना ब्रह्मज्ञान आहे. काय ब्रह्माचं काय आहे की जगामध्ये ब्रह्म आहे असं जे ज्ञान आहे याला कोणतं ज्ञान म्हणायचं? परोक्ष. नुसतं ब्रह्म आहे आणि ती सच्चिदानंद घन आहे, ती नित्य शुद्ध बुद्ध मुक्त आहे असं जे ज्ञान आहे ते ब्रह्माचं कोणतं ज्ञान आहे? परोक्ष ज्ञान. पण ते ब्रह्म मी आहे हे कोणतं ज्ञान आहे? परोक्ष. आता परोक्ष ज्ञान झालं तर काही थोडं नाही बरं का. परोक्ष ज्ञान होणं सुद्धा बरं का काळे सरकार फार मोठं आहे. त्याला परोक्ष काय म्हणतात आणि अपरोक्ष काय म्हणतात हेच माहिती नाही. ब्रह्म म्हणजे काय, देव म्हणजे काय, देवता म्हणजे काय हेही त्यांना माहिती नाही. कशाला ईश्वर म्हणते, ब्रह्माला ईश्वर म्हणते, ईश्वरालाही ब्रह्म म्हणतात, देवालाही ब्रह्म म्हणतात, हा विषय सोडून द्या. परंतु ब्रह्मज्ञान जे आहे ते दोन प्रकारचं आहे, परोक्ष आणि अपरोक्ष. प्रश्न 7वा, परोक्ष ब्रह्मज्ञान म्हणजे काय? उत्तर, परोक्ष ब्रह्मज्ञानाचे स्वरूप सच्चिदानंद रूप ब्रह्म आहे असे जे ज्ञान तेच परोक्ष ब्रह्मज्ञान होय. परोक्ष ब्रह्मज्ञान म्हणजे काय हे बघा. त्या ब्रह्म स्वरूपाच्या बाबतीमध्ये एक गोष्ट तुम्ही निश्चयाने त्या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायची. कुठली? ब्रह्म हे सत्स्वरूप आहे, ब्रह्म हे चित स्वरूप आहे आणि ब्रह्म हे आनंद स्वरूप आहे. सद म्हणजे काय? तिन्ही कालामध्ये ज्याचं अस्तित्व आहे त्याला काय म्हणायचं? सद. त्रिकाला अबाधित त्याला काय म्हणायचं? त्रिकाला अबाधित. त्याचा बाध होत नाही आणि नाश होत नाही. ब्रह्म कधी होतं? मागे होतं, आताही आहे आणि भविष्यामध्ये राहणार. म्हणजे तीनही कालामध्ये ज्याचं अस्तित्व आहे त्याला काय म्हणायचं की सत. ते काल, आज, उद्या एवढंच नव्हे, अगदी दुसऱ्या भाषेत तर ते सर्व देशामध्ये तीनही कालामध्ये प्रत्येक पदार्थामध्ये जे असतं त्याचं नाव काय आहे की सत. काय म्हणायचं? सर्व देशात, पुन्हा तीनही कालात, एवढंच नव्हे तर प्रत्येक पदार्थात. ब्रह्माला सोडून कोणता पदार्थ सांगा बरं? कोणता पदार्थ आहे असं म्हणणं सुद्धा काय की त्या ठिकाणी गौण आहे, कमी आहे. म्हणून ब्रह्म कसं आहे की सत आहे. नुसतं सत आहे असं नाही, ते चिद आहे. चिद म्हणजे काय? ज्ञान स्वरूप. पुढे येणार आहे आता आपल्याला या विचार चंद्रोदयामध्ये हे सगळे प्रक्रिया पुढे येणार. ज्ञान स्वरूप. आणि जी वस्तू सत असते तीच ज्ञान स्वरूप असते, आणि जी वस्तू सच्चित असते तीच आनंद स्वरूप असते, आणि जी वस्तू सच्चित आनंद स्वरूप असते तीच एक असते. काय असते? एकमेवा द्वितीय ब्रह्म. म्हणून सच्चिदानंद घन ब्रह्म आहे असं तुम्हाला यथार्थ ज्ञान होणे हे कोणतं ज्ञान आहे? परोक्ष ब्रह्मज्ञान. कोणतं ज्ञान आहे हे तुम्हाला व्हायला पाहिजे ना अगोदर. काय की तुम्ही ज्या फलाचा विचार करायला ते मर्क फल पाहिजे का? नाही. नष्ट होणार पाहिजे का? नाही. मग ब्रह्म कसा आहे? सत आहे. ब्रह्म कसा आहे? चिद आहे. ब्रह्म कसा आहे तर आनंद रूप आहे. असं तुम्हाला यथार्थ ज्ञान व्हायला पाहिजे. काय व्हायला पाहिजे? यथार्थ ज्ञान हे कळायला पाहिजे. आता उगीच मी म्हणतो म्हणून तुम्ही माना डोलवायचे याला कुठल्या प्रकारचा अर्थ नाही. ब्रह्म हे सत आहे, ब्रह्म हे चिद आहे आणि ब्रह्म हे आनंद रूप आहे असं जे ज्ञान आहे ब्रह्माचं परोक्ष आणि यथार्थ कसं ज्ञान आहे. तुम्ही जर असं म्हटले की ब्रह्म जड आहे, ब्रह्म सत आहे, ब्रह्म आनंद रूप आहे तर ते परोक्ष का होईल पण यथार्थ नाही. ब्रह्म दुःख रूप आहे असं जर म्हटलं तर ते यथार्थ सचित आनंद घन असं ब्रह्म आहे असं जे ज्ञान आहे ते कोणतं ज्ञान आहे ते यथार्थ तर आहेच पण कसं आहे ते परोक्ष आहे. परोक्ष ब्रह्मज्ञानाचे साधन काय? हे परोक्ष ब्रह्मज्ञानाचे साधन काय? तुम्हाला हे परोक्ष ब्रह्मज्ञान करून घ्यायचं असेल तर त्याचं साधन काय आहे, कोणतं आहे? उत्तर, परोक्ष ज्ञानाचा हेतू सद्गुरू व सत्शास्त्र वचनावर विश्वास ठेवल्याने परोक्ष ब्रह्मज्ञान होते. हे बघा, सद्गुरू आणि जी सत्शास्त्र आहे, वेद आहे, शास्त्र आहे, संत वाङ्मय आहे, यांच्या वचनावर विश्वास ठेवून केलं की आपल्याला
त्या ब्रह्माचं कोणतं ज्ञान होतं? पांडुरंग महाराज परोक्ष. सद्गुरु वचनावर विश्वास, शास्त्र वचनावर विश्वास, वैदिक वचनावर विश्वास ठेवला की आपल्याला हे काय होतं की ब्रह्मज्ञान होतं. हे बघा, मनुष्याने धर्माप्रमाणेच आचरण करायला पाहिजे. कसं करायला पाहिजे? धर्माप्रमाणे आचरण करायला पाहिजे. पण तुम्हाला या दगदगीच्या काळामध्ये जेवढं बिनचूक धर्माप्रमाणे आचरण घडत नसेल तरी धर्मनिष्ठ माणसानं राहायला पाहिजे. काय राहायला पाहिजे? धर्मनिष्ठ राहायला पाहिजे. ब्रह्मज्ञान बुद्धिमांद्याच्या दोषामुळे कमी जास्त होईल, पण मनुष्यानं ब्रह्मनिष्ठ राहायला पाहिजे. म्हणजे काय? ब्रह्मज्ञाननिष्ठ. त्याने असं ठरवायलाच पाहिजे की ज्ञान झाल्याशिवाय माझा उद्धार होणार नाही, असा त्याचा पक्का काय व्हायला पाहिजे? निश्चित. आणि म्हणून ब्रह्मज्ञान दोन प्रकारचं आहे. एक आहे परोक्ष आणि एक आहे अपरोक्ष. परोक्ष ब्रह्मज्ञानाला हेतू कोण, साधन कोण? तर श्रीगुरु, शास्त्र, वेद, संत वाङ्मय यांच्या वचनावर विश्वास, यांच्या वचनावर श्रद्धा, यांच्या वचनावर निष्ठा असायला पाहिजे. प्रश्न 9. परोक्ष ब्रह्मज्ञानापासून काय होते? जाऊ द्या, आम्हाला कळायला पाहिजे. काय ठीक आहे, परोक्ष ब्रह्मज्ञान आम्हाला कळालं. ब्रह्मस्वरूपाच्या धर जाणण्याचं नाव काय आहे? की परोक्ष. हे ब्रह्मज्ञान. ब्रह्मज्ञान किती प्रकारचं आहे? परोक्ष आणि अपरोक्ष. ब्रह्मज्ञान ते परोक्ष कोणापासून होतं? वेद, शास्त्र, श्रीगुरु यांच्या वचनावर विश्वास ठेवल्याने. बर, मग आता आम्हाला ते परोक्ष ब्रह्मज्ञान झालं, पण त्याच्यापासून काय होतं सांगा बरं? परोक्ष ब्रह्मज्ञानाचं काही ना काहीतरी फल असेलच ना. परोक्ष ब्रह्मज्ञान झालं तुम्हाला, सहजित आनंद करण्याचं, तुम्हाला काय होतं नेमकं? फल कोणतं मिळतं? उत्तर, असत्वपादक आवरणाची निवृत्ती होते. बस. कोणत्या आवरणाची निवृत्ती होते? असत्वापादक. टिपवाचा. ब्रह्म नाही याप्रमाणे, आणि जे ब्रह्माचे असत भावाचे अपादक किंवा एक आपली एक टीप राहिली बा, ब्रह्मज्ञानाने मोक्षाची प्राप्ती होते, त्याची टीप राहिली खाली. अक्षर छापले थांबा 1 मिनिट. ब्रह्म नाही याप्रमाणे, आणि जे ब्रह्माचे असत भावाचे आपादक किंवा संपादक आवरण म्हणजे असत्वापादक आवरण ते निवृत्त होते. हे बघा, वरचे टिप्स राहिल्या पहा आपल्या. ब्रह्मज्ञानाने मोक्षाची प्राप्ती होते. प्रश्न क्रमांक 4, त्याचं उत्तर आहे ब्रह्मज्ञानाने मोक्षाची प्राप्ती होते. त्याच्यावरील टीप आहे, कर्म व उपासना ही चित्तशुद्धी व एकाग्र रूप ज्ञानाला साधन आहे. वेद निष्काम कर्म आणि वेद निष्काम उपासना काय करतं? आपल्या चित्ताची शुद्धता आणि चित्ताची एकाग्रता, मनाची शुद्धता आणि मनाची एकाग्रतेला ते काय आहे? साधन आहे. 2 टीप कोणती आहे? ब्रह्मज्ञान. ब्रह्माशी अभिन्न आत्म्याचे ज्ञान हे मोक्षाचे ज्ञान. बस, ब्रह्म आत्म्याचे ज्ञान हे मोक्षाला हेतू आहे. मोक्षास कारण ब्रह्माशी अभिन्न ज्ञान. मी ब्रह्मरूप आहे, ब्रह्म माझ्याहून वेगळं नाही, हे मोक्षाला काय आहे? की हेतू आहे. खाली हा परोक्ष ज्ञान. परोक्ष ज्ञान तत्वमसी महावाक्यागत तत्पदार्थाच्या अर्थात जाणला जातो. यास्तव ते अपरोक्ष अद्वैत ज्ञान होण्यास उपयोगी आहे, त्याला परोक्ष ब्रह्मज्ञान म्हणतात. हे बघा, परोक्ष ज्ञान तत्वमसी महावाक्यागत तत्पदाच्या अर्थात जाणला जातो. अवघड नाही. तत्वमसी महावाक्य आपण पाठीमागे लिहून दिलं होतं. कोणतं महावाक्य? तत्वमसी. तत्वमसी ते ब्रह्म तू आहेस. तत्पद वाच्यार्थ कोण आहे? हो, ईश्वर. तत्पदाचा वाच्यार्थ कोण आहे? ईश्वर. ब्रह्मचैतन्य अधिक माया, त्या मायेमध्ये पडलेला ब्रह्माचा आभास, तिन्ही मिळून काय झालं? ईश्वर. ईश्वर म्हणजे काय? तर तत्पद जे आहे पहिलं त्याचा काय आहे? की वाच्यार्थ.
तत्पदाचा वाच्यार्थ कोण आहे? ईश्वर. आणि तत्पदाचा लक्षार्थ कोण आहे? ब्रह्म. पण वाटलं उद्या किंवा परवा बोलण्यावरती येऊन. आणि परोक्ष ज्ञानाने काय होतं तर महावाक्यगत तत्पदाच्या अर्थात जाणला जातो. तत्पदाचा जो अर्थ आहे त्याला जाणला जातो. तत्पद हे कशाचं वाचक आहे? ईश्वराचं वाचक आहे. म्हणजे जगतामध्ये देव आहे, ब्रह्म आहे, असं जे वाटणं आहे, असं जे कळणं आहे, असं जे ज्ञान आहे त्याला कोणतं ज्ञान म्हणायचं? परोक्ष ज्ञान. म्हणजे ब्रह्म आहे. आता लोकांना ब्रह्म आहे असं जरी वाटत नसेल तर देव आहे असं जे वाटतं हे कोणतं ज्ञान आहे? ते परोक्ष ज्ञान आहे. आणि पुढे काय लिहिलं? यास्तव ते अपरोक्ष अद्वैत ज्ञान होण्यास उपयोगी आहे, त्याला परोक्ष ब्रह्मज्ञान म्हणतात. कशासाठी आहे? अगोदर ब्रह्म आहे हेच तुम्हाला कळत नाही, मग ते ब्रह्म मी आहे कसं काय कळेल? मग अगोदर ब्रह्माचं कोणतं ज्ञान व्हायला पाहिजे? परोक्ष ज्ञान. अहो तुम्हाला ज्या गावाला जायचं ते गाव कुठे आहे याचं अगोदर तुम्हाला कोणतं ज्ञान व्हायला पाहिजे? परोक्ष ज्ञान. आणि नंतर तुम्हाला त्या गावाचं काय होईल? मग अपरोक्ष ज्ञान होईल. तसं ब्रह्म किंवा तत्वमसी महावाक्यामध्ये तत्पदाचा जो वाच्यार्थ आहे ईश्वर, आणि तो जो ईश्वर आहे त्या ईश्वराचं का होईना ज्ञान असायला पाहिजे तुम्हाला. काय असायला पाहिजे? किंवा देव आहे. मग देव आहे असं जे ज्ञान झालं ते कोणतं ज्ञान आहे? परोक्ष ज्ञान आहे. आणि नंतर तो देव मी आहे. देवची बरे तुका म्हणे खरे तुम्ही. म्हणून परोक्ष ज्ञान हे अपरोक्ष ज्ञानास काय की हेतू आहे, साधन आहे. हा, आता परोक्ष ब्रह्म नाही याप्रमाणे आणि जे ब्रह्माचे असत भावाचे आपादक किंवा संपादक आवरण म्हणजेच असत्वापादक आवरण आहे. आवरण दोन प्रकारचे आहे, असत्वापादक आणि आभानापादक. असत्वापादक आणि आभानापादक असे आवरण आहे. दोन प्रकारचे आहे. असत्वपादक म्हणजे काय? ती वस्तू नाहीच, ब्रह्म नाहीच, ब्रह्म नाहीच असं ज्या ज्या लोकांकडे अज्ञान आहे, जी लोक म्हणतात, ज्या ज्या लोकांचा निश्चय आहे त्यांच्याकडे कोणतं आवरण समजायचं जातात? असत भावाचे आपादक. असत म्हणजे नाही आणि देव नाही या भावाचं स्वीकार करणारं जे आवरण त्याला कोणतं आवरण म्हणायचं? असत्वापादक. ज्ञानोबा म्हणतात काही मूर्ख लोक असे आहेत की ते म्हणतात जे मीची नाही म्हणती. काय म्हणतात ते? मीच नाही म्हणतात. बरीच लोक असे तुम्हाला माहिती ते काय म्हणतात? देवच नाही, देवच नाही, देवच नाही असे म्हणणारे लोक त्यांच्यावर कोणतं आवरण आहे? ध्यानात ठेवायचं. आता काही म्हटलं जगात देव नाही, कोणत्या आवरणाने युक्त आहे? असत्वापादक. कळालं का? आता देव नाही म्हणणारे, ब्रह्म नाही म्हणणारे अशी जी लोक आहेत त्यांच्यावर कुठल्या प्रकारचं आवरण असतं? असत्वापादक आवरण. मग एक लक्षात घ्या, ब्रह्माचं परोक्ष ज्ञान झाल्यानंतर कोणतं आवरण जातं? असत्वापादक. कसं काय बरं? ब्रह्म सचित आनंदरूप आहे, देव सचित आनंदरूप आहे असं देवाचं परोक्ष ज्ञान झाल्यानंतर देव नाही असं जे असत्वपादक आवरण आहे ते राहील का? आता नाही. म्हणून असत्वपादक आवरण हे निवृत्त कशाने होतं तर ब्रह्माच्या परोक्ष ज्ञानाने. परोक्ष ज्ञान काही थोडं काम करीत नाही बाबा, मला फार मोठं काम करते. कळालं नाही तुम्हाला? ब्रह्म आता जी लोक देवच नाही म्हणतात त्यांच्यावर कोणतं आवरण आहे? आता असत्वपादक. मग असत्वपादक आवरण निवृत्त झालंच नाही तर ते ब्रह्म मी आहे कधी म्हणतील बरं? ते म्हणणारच नाही. मग परोक्ष ज्ञानानं कोणतं आवरण निवृत्त होतं? असत्वापादक. देव नाही. बंद करून ठेवा फोन. देव नाही असं जे काही ज्या ज्या लोकांचा निश्चय आहे ज्यांच्यावर हे आवरण आहे तर असं समजायचं कोणतं त्यांच्यावर? असत्वापादक. आता तुम्हाला कळालं. काय कळालं? ब्रह्म सत आहे, ब्रह्म चित आहे, ब्रह्म आनंद स्वरूप आहे, ब्रह्म एक आहे असं जर तुमचा पक्का निश्चय झाला हे आवरण राहिलं का? आता तुम्हाला ब्रह्माचं अपरोक्ष ज्ञान जरी नाही झालं तरी असत्वापादक आवरणाची काय झाली? होणे म्हणजे फार परोक्ष ज्ञान काय की अनन्य साधन आहे. फार मोठं काय आहे की साधन आहे. मी अगोदर तुम्हाला बोललो
तुम्हाला ज्या गावाला जायचं ते गावाचं नावच माहिती नाही. काय कुठं चालेल म्हणे, कुठं करू, काय काम आहे म्हणे, काय काय कोणाला काय का, कशाला जायचं म्हणे, कोणाला कशाला जायचं. अरे ज्या गावाला जायचं अगोदर त्या गावाचं तुम्हाला काय पाहिजे, परोक्ष ज्ञान पाहिजे. त्याच्या साधनाचा विचार करायचा, कशानं जाता येईल याचाही विचार करायचा, आपल्याला ती गाडी चालवता येतं की याचाही विचार करायचा. आणि म्हणून ब्रह्मज्ञान दोन प्रकारचं आहे, एक परोक्ष आहे आणि दुसरं अपरोक्ष आहे. मग परोक्ष ब्रह्मज्ञानाने काय होते, हा ज्ञानानं काय होतं, कोणतं सत्वापादक नावाच्या आवरणाची काय होते, निवृत्ती होते. किती लोक आहेत हो, ते म्हणतात ब्रह्म नाही. तरी असं वाटतं की एकतर काय लोकांना देव आहे असं वाटतं, पण तो देव कसा वाटतो त्यांना, तो देव असा वाटतो की बा त्या देवाची भक्ती केली की लागलीच आपल्याला काही देईल. मग त्या देव देवताला देव म्हणतात. यांचं परोक्ष ज्ञान नाही बरं का. परोक्ष ज्ञान कोणाचं व्हायला पाहिजे, ब्रह्माचं. म्हणजे ब्रह्माचं परोक्ष ज्ञान पाहिजे तरच असं. देव आहे म्हणून नसतं त्याला काही अर्थ नाही. आता बरे कोण नाही म्हणतं, मला देव नाही म्हणणारे सुद्धा मनातून म्हणतात देव आहे. आलं की तुमच्या लक्षात. हे त्यांनी सांगितलं ब्रह्मज्ञान म्हणजे काय, तर ब्रह्मस्वरूपास यथार्थ जाणणे, त्याचं नाव काय आहे, ब्रह्मज्ञान. मग ब्रह्म सचित आनंद आणि एक आहे. आता हे कोणतं जाणणं झालं, यथार्थ. पण कसं आहे ते, परोक्ष. कोणतं आहे हे बघा. आता याच्यामध्ये आणखीन चिंतन वाढेल. सामान्य ज्ञान हे कधीही कार्यान्वित होत नसतं, क्रिया करीत नसते. लोकांना देवाचं ज्ञान आहे, परोक्ष ज्ञान आहे, पण कोणतं आहे ते, सामान्य. जगात देव आहे, जगात देव आहे, त्याला काही अर्थ नाही. त्या ब्रह्माचं परोक्ष ज्ञान व्हायला पाहिजे, पण ते विशेषत्वाने व्हायला पाहिजे. कसं व्हायला पाहिजे ते, परोक्ष ज्ञान पाहिजे, विशेषत्वाने व्हायला पाहिजे. या परोक्ष ज्ञानाने कुठलं निवृत्त होतं, असत्वापादक आवड. ब्रह्माच्या विशेष स्वरूपाचं ज्ञान असेल तर, विशेष स्वरूपाचं काय ज्ञान असेल असेल तरच असत्वापादक आवरण जातं, तरच अस्वत्वापादक नावाचं आवरण काय निवृत्त होतं. नाही तर सामान्य ज्ञान तर आहेच, देवाचं सामान्य ज्ञान सर्व लोकांना आहे, पण असत्वापादक आवरण निवृत्त होत नाही त्यांचं. नाही, त्यांना त्याचीच प्राप्ती होईल. अपरोक्ष ब्रह्मज्ञान झाल्यावर काय होईल, त्याची प्राप्ती होईल. हा, ब्रह्माचं तुम्हाला विशेषत्वाने यथार्थ, पण कोणतं ज्ञान अगोदर व्हायला पाहिजे, परोक्ष ज्ञान. नंतरच तुम्हाला कोणतं ज्ञान होईल, ते अपरोक्ष. प्रश्न दावा, परोक्ष ब्रह्मज्ञान केव्हा पूर्ण होते. हे बघा, परोक्ष ब्रह्मज्ञान केव्हा पूर्ण होते. असं संसारामध्ये आहे की बरं पूर्ण व्हायचं, असं पूर्ण व्हायचं नाही ना. आपल्याला ते पूर्ण व्हायचं आहे. मला नावाचा दोष गेल्यानंतर विक्षेपाची निवृत्ती करायची, विक्षेपाची निवृत्ती केल्यानंतर ब्रह्मज्ञान संपादन करायचं. ब्रह्मज्ञानाचं मग अगोदर कोणतं ज्ञान व्हायला पाहिजे, परोक्ष ब्रह्मज्ञान. आणि परोक्ष ब्रह्मज्ञानानंतर ते ज्ञान तसंच राहायला पाहिजे का, ते ज्ञान सुद्धा पूर्ण व्हायला पाहिजे, पूर्ण व्हायला पाहिजे. ते पूर्ण कधी होतं. उत्तर, परोक्ष ब्रह्मज्ञान हे ब्रह्मनिष्ठ गुरु व वेदांत शास्त्रानुसार ब्रह्मज्ञानाचे यथार्थ विवेचन झाल्यानंतर पूर्ण होते. बस, परोक्ष ब्रह्मज्ञान हे ब्रह्मनिष्ठ गुरु व वेदांत शास्त्रानुसार ब्रह्मज्ञानाचे यथार्थ विवेचन झाल्यानंतर पूर्ण होते. तोपर्यंत ते पूर्ण होत नाही. आता ह्याच्यामध्ये सुद्धा असा विचार आहे, ह्याच्यामध्ये वक्त्याचा विचार आहे. कशाचा विचार आहे, वक्त्याचाही विचार आहे, साधकाचाही विचार आहे आणि ग्रंथाचाही विचार आहे. हा जो प्रश्न आहे ना, या प्रश्न सद्गुरूचा विचार आहे. या प्रश्नामध्ये आपण जो ग्रंथ शिकतो, ज्याचं विवेचन करतो, त्या ग्रंथाचाही सुद्धा काय आहे की विचार आहे. आणि या प्रश्नामध्ये आपण जे श्रवण करतो, तर श्रवण करणारे जो अधिकारी आहे त्याचा सुद्धा काय आहे, विचार आहे, जिज्ञासूचा. म्हणजे गुरु कसा असावा, शास्त्र कसं असावं आणि त्या ठिकाणी शिष्य कसा असावा. तर थोडक्यात आपण बोलू
श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू संपन्नतेने श्रीगुरु किंवा वक्ता असावा. तो श्रोत्रिय असायला पाहिजे, तो ब्रह्मनिष्ठ असायला पाहिजे, आणि एवढंच नाही, तो कसा असायला पाहिजे, कृपाळू असायला पाहिजे. त्याच्यानंतर ग्रंथ कसा असायला पाहिजे, साधन चतुष्टे संपन्न, अधिकारी, विषय, प्रयोजन आणि संबंध, 4 अनुबंधानं युक्त कोण असायला पाहिजे, ग्रंथ. शिष्य कसा असायला पाहिजे, साधन चतुष्टे संपन्न, विवेक, वैराग्य, संपत्ती आणि मुमुक्षुता या 4 लक्षणांनी तो युक्त असायला पाहिजे. तेव्हा यांनी सांगितलं की काय होतं, हे परोक्ष ब्रह्मज्ञान पूर्ण होते. परोक्ष ज्ञान कसं झालं पाहिजे, ते पूर्ण होणे आणि अपरोक्ष ज्ञानामध्ये बुडी मारणे सोबतच आहे. अहो तुम्ही इथून समजा बाहेर पाऊल टाकलं तर बाहेर पाऊल योग्य ठिकाणी गेलं तर इकडून पाऊल टाकल्याशिवाय त्याच्यात जाणार नाही तुम्ही. तसं परोक्ष ब्रह्मज्ञान पूर्ण झाल्याशिवाय अपरोक्ष ब्रह्मज्ञान. प्रश्न 11. अपरोक्ष ब्रह्मज्ञान कशाला म्हणतात? अपरोक्ष ब्रह्मज्ञान कशाला म्हणतात ह्याचा विचार आपण उद्या करू. कुंडली वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज. आता विश्वात्मके देवी येणे वाद्यज्ञ तोषावी, तोषोने मद द्यावे कसाय जाणे, जे ग्रहांचे नवलटी सांगू तया सत्य